तेच फेस होतं. आता माझा चेहरा इथं चांगला, इथं मला देवाने दिला मनोज तिलोरे, आणि स्वर्गात गेल्यावर दिला शाहरुख खान, ओळखणार कसं काय? देवाला वाटलं नाही याला दुसरा फेस द्यावा, मग ओळखणार कसा? सूरज ब्रदर म्हणतील गेले कुठं पाळक साहेब, दिसेना स्वर्गात, एवढं भारी वचन सांगितलं गायब, स्वर्गातच दिसायला तर नाही. मग देव जसा चेहरा प्रीचिंगला इथं देतो ना, तसा चेहरा तिथं देतो. अधोलोकातल्या लोकांना सांगतो ही इथं आहेत, आणि त्यांना लाजरसला सांगतो श्रीमंत माणूस तिथं आहे. आणि हे दोघं एकमेकाला बघतात. ऐका बरं का, मेल्यावर दोघं पण एकमेकाला बघणार आहेत. इथं कबरेत सांगतात ना, आमची लोखंडेची कबर इथंच, आजोबा पंजोबा खापर, तो विचार हा पण विचारतो कुठं पुरू, हे आमचे सगळे लाईनशीर आहे, 1 BHK मध्ये सगळे राहत आहेत, इथून तिथून सगळे जण, याच्यातच पुरा, याच्यातच पुरा, याच्यातच पुरा. आणि ते खड्डा खोदणाऱ्याला कधी कधी राग होतात. कळत नाही तुला आमची इथं, साहेब तुम्ही नंबर फ्लॅटचा चुकीचा दिला, तिथं कुठं पुरत बसलाय? हे जे शरीर हे संपलं, दुसरं शरीर तशाच स्वरूपाचं तिथं अधोलोकामध्ये असणार आहे. आणि त्याच्यानंतर जो सुख, आता मी स्वर्गातला अजून सांगत नाही तुम्हाला, ते गौरवी शरीर येशू आल्यावर मिळणार आहे. गौरवी शरीर ज्याच्या विषयी तुम्हाला सांगितलं जातं, हे शरीर ते नसणार, ते गौरवी असणार आहे. पण अधोलोकामध्ये तुमचं असं शरीर आहे की ज्याला भावना आहेत, ज्याला भावना आहेत, ज्याला सेन्सेशन आहेत, ज्याला यातना कळतात, ज्याला त्रास कळतो, जे चटके बसतात आणि जो जळतं त्याची दुर्गंधी येते, ज्याला सगळ्या असणाऱ्या सेन्सेशन जागा असतात, असलं शरीर अधोलोकामध्ये आणि सुखलोकामध्ये असणार आहे. अधोलोक आणि सुखलोक, त्याला म्हटलं हा मेला आणि याचं शरीर अधोलोकामध्ये आणून टाकलं. आणि या व्यक्तीला जो श्रीमंत आहे तो अधोलोकामध्ये, आणि जो गरीब लाजरस ज्यानं आपलं फोडानं भरलेलं शरीर, पण आता शरीर तेच आहे पण शरीराचे फोड गेलेले. अधोलोक आणि सुखलोकातला हा फरक आहे. कोणता माहिती का? अधोलोकामध्ये तुमचं शरीर तेच आहे, पण सुखलोकामध्ये जात असताना पृथ्वी तलावरचं आशा काय माहिती काय का? आता इथं तुम्ही धार्मिक जीवन जगत आहात आणि तुमची किडनी फेल आहे, तुमचं हार्ट फेल आहे, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या यातना या शरीराला गेल्यावर सुखलोकात शरीर चेंज होतं का? कारण ते सुखलोक आहे आणि सुखलोक हा त्रासापासून वेगळं असणारं जीवन आहे. म्हणून पृथ्वी तलावर जगत असताना काही गोष्टी आता तुमच्या शरीरासाठी त्रासदायक असेल, पण सुखलोकामध्ये गेल्यावर तुमचं शरीर हे त्या ठिकाणात असणाऱ्या सुखानं भोगण्यासाठी सगळ्या प्रकारचं चांगलं शरीर तुमच्याकडे असणार आहे. आता लाजरसच्या अंगावरती फोड नव्हते, पुरावा काय? हा श्रीमंत माणूस काय म्हणतो लाजरसला? पाण्यामध्ये मग आता विचार कर, जर त्याच्या हातावर फोड असते तर याने पाणी मागितलं असतं का? दुसऱ्या कोणाला तरी पाठवा म्हणलं असतं ना. पण त्यानं पाहिलं हा व्यक्ती, ऐका बरं का, जिवंत असताना तुम्हाला लोक बघतील किती विश्वासाचं जीवन तुम्ही जगता. ज्यांच्याशी स्पर्धा करताना तुम्ही म्हणता हे एवढं ख्याली खुशालीचं जीवन जगतात, देव त्यांच्याकडे पाहत नाही का? देव त्यांना दंड देत नाही का? मग आम्हाला वाटतं की त्यांच्यासारखं आमचं जीवन असावं. कांदेऊ नाही का? श्रीमंत माणसानं लाजरसचं जीवन मागितलं नाही आणि लाजरसनी पण श्रीमंत माणसाचं जीवन मागितलं. हालेलुया. ऐका, धार्मिक लोकांनी पृथ्वी तलावर जगताना याला त्याला कॉपी नाही करायची, आम्हाला कॉपी करण्यासाठी येशूचे भक्त आहे. धार्मिक लोक, त्याने किती पैसा कमवला, तो कशा पद्धतीने वर्तन करत आहे, त्याला किती वाहवा मिळते, त्याचं किती नावलौकिक आहे. ना मी नावासाठी जगतो, ना मी पैशासाठी जगतो. पौलासारखा मी जगतो. जगणे ख्रिस्त, मरणे मला लाभ आहे. जगणे ख्रिस्त आणि मरणे लाभ. काय मरणे लाभ आहे? या माणसानं सारं आयुष्य पैसा लाभ मिळवण्यासाठी खर्च केला. लाजरसनं कष्टामध्ये असताना त्यानं स्वर्ग राज्य आणि सुखलोक या हा लाभ त्या ठिकाणामध्ये मांडला. म्हणून पौल म्हणतो ख्रिस्त हा लाभ मिळवण्यासाठी मी जगातल्या गोष्टी केर आणि कचरा समजतो. ख्रिस्त हा लाभ मिळला पाहिजे. काय तुमच्याकडे नाही, पत्र्याच्या खोलीत राहा, पण धार्मिकतेचं जीवन जगा. याचा अर्थ असं मी म्हणत नाही तुम्ही कायम पत्र्याच्या घरात राहणार. माझा देव तुम्हाला सगळं पुरवणार आहे, पण चुकीच्या पद्धतीने कोणतीच गोष्ट करू नका, कोणतीच नाही.
आणि त्या गोष्टीवरती देवापेक्षा जास्त प्रेम करू नका. हालेलुया. नाही, देवापेक्षा जास्त प्रेम करायचं. हे मला मिळालं नाही, घर नाही मिळालं, भांडतो आम्ही, भांडतो पण एकमेकाला. लग्न झालं ती बायको मध्ये, काय लग्न करून तुम्ही मला पत्राच्या खोलीत तर ठेवला. अरे तुला देव दिला ना, हालेलुया. देव दिला का नाही तुला? आणि जर देव मिळाला तर देव बदलतो सगळं का. आमेन. मी इथं एकही व्यक्ती अशी बघितली नाही की ज्याने देवाला मिळाल्यावर ज्यांची परिस्थिती बदलली नाही. सगळ्यांची बदलली. पण नाही म्हणून पण त्या गोष्टीच्या अधीन नाही जायचं की यातनं मला बाहेर. अहो, बाहेर तुम्हाला यातनेच तर पडायला पाहिजे ना. या माणसानं, आता वाचा पुढे. हा, पुढे असे झाले की पुढे असे झाले की तो दरिद्री माणूस मेला दरिद्री माणूस मेला आणि देवदूतांनी त्याला अब्रामाच्या उराशी अब्रामाच्या उराशी नेऊन ठेवलं. श्रीमंतही मेला, श्रीमंत पण मेला व त्याची उत्तर क्रिया करण्यात आली. हा, उत्तर क्रिया करण्यात आली. तो अधोलोकात यातना भोगीत असताना श्रीमंत माणसाची उत्तर क्रिया झाल्या कुठं गेला होतो? अधोलोक. कुठं गेला? अधोलोकात. पण पाळत तिथं प्रार्थना. आणि आम्ही गाता नाही का म्हणत, अविनाशी सुख दे मज पामराला, सद्भक्त येत प्रभू मिठी मारी ह्या दारुड्याला, नाही का? तर दारुड्या समोरच गाणं गातात. सद्भक्त येता प्रभू मिठी मारी या दारुड्याला, या व्यभिचाऱ्याला, या तंबाखू खाणाऱ्याला, गुटखा खाणाऱ्याला, हे सगळं वाईट कर्म. आणि इकडे वाजत गाजत त्याचं मिरवणूक. आवाजाचा तर असा चढ उतार असतो, त्यावेळेस विचारायला नको. असं वाटतं हे क्वायर स्वर्गातून ठेवावं. त्याच्यातले आम्हाला धन्यता वाटते. पण शास्त्र काय सांगतं? एकदा मरण पावलं, फिनरल झालं, कुठं गेला होतो? अधोलोक. कुठं गेला? अधोलोकात. अजून एक वचन वाचा, मग तुम्हाला समजेल. लुकाचं शुभवर्तमान 23वा अध्याय 1. मी मृत्यूनंतर काय ते तुम्हाला सांगता येईल. लुकाचं शुभवर्तमान 23वा अध्याय 39 पासून 43 पर्यंतची वचन. वधस्तंभावर खिळलेल्या त्या अपराध्यांपैकी एकाने त्याची निंदा करून म्हटलं, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःला व आम्हाला वाचव. परंतु दुसऱ्यानं त्याचा निषेध करून त्याला म्हटलं, तुलाही तीच शिक्षा झाली असता तू देवाला सुद्धा भीत नाहीस का? आपली शिक्षा तर यथा न्याय आहे. कारण आपण आपल्या कृत्यांचे त्याच्यावर जोर द्या. आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगीत आहोत. परंतु याने काही अयोग्य केले नाही. मग तो म्हणाला, अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. तो त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. चोरही मेला, येशूही मेला, आणि यांना चोराला आणि येशूला सुखलोक मिळालं. श्रीमंत माणूस आणि दरिद्र लाजरस मेला. या दोघांच्या फिनरल नंतर, मृत्यूनंतर, एक अधोलोकामध्ये गेला आणि दुसरा सुखलोकामध्ये गेला. एक गेला अधोलोकामध्ये यातना भोगायला. हे डोक्यातलं काढून टाका खूळ. मेल्यावरती आम्हाला वाटतं नाही, मग येशू येईल तेव्हा न्याय होणार, मग आमका नरकात पडणार, मग स्वर्गामध्ये. तोपर्यंत आपण सगळेजण निवांत बसणार तिथं. काय अधोलोक तुम्हाला निवांत बसायला केले काय? आणि सुखलोक तुम्हाला काय निवांत झोपायसाठी केले का? इथं कर्म करताना त्या कर्माप्रमाणे येशू म्हटलं ना, मी जातो आणि तुमच्यासाठी. ऐका बरं का, आता जागेचा खेळ तुम्हाला सांगतो. मी जातो आणि तुमच्यासाठी. इकडं येशू चोरासाठी जागा करत आहे, आणि इकडं अधोलोकामध्ये पृथ्वी तलावर जे लोक जशा पद्धतीचं काम करत आहेत त्यांच्यासाठी पण स्पेशल खोली केली जाते बरं का. म्हणजे इथं तुम्ही म्हणता ना, सिमेंटचं घर असलं तर जरा थंड असतं, पत्र्याच्या घरात फार गरम होतं. गरमागरम सगळी वाईट कर्म पृथ्वी तलावर केल्यावर त्या अधोलोकामध्ये यातना भोगण्यासाठी अशा प्रकारची तुमची तरतूद केली जाणार आहे. मेल्यावर बर का, जिवंतपणी नाही. जिवंतपणी फ्रीडम आहे. किती वर्ष जगणार? आता का तारुण. मला परवा एकाचा फोन आला, मी 56 वर्षाचा तरुण आहे म्हणून. 56 वर्षाचा एक यंगछाप तरुण आहे, माझ्यासाठी प्रेयर करा.
म्हणजे तुमचं तारुण्य सुद्धा तुम्हाला कुठपर्यंत जगायचं त्याची मर्यादा, कोणी 80, कोणी किती जगायचं का जगा. देवाने आयुष्याची मर्यादा ठेवली 70 ते एक लिमिट ठेवला, एवढं जग. बरं बघा आता, येशू ख्रिस्त लवकर आला, वाचलो, यातना भोगणारे जे येशूच्या काळामध्ये मेले 2023 वर्ष अधोलोकामध्ये यातना भोगत आहे. किती वर्ष? येशूच्या काळामध्ये. आणि समजा आत्ता आज रात्री मिळेलो, अजून येशू ख्रिस्ताने 100 वर्ष वाया घालवली, आलाच नाही. अजून 100 वर्ष त्यांनी ठरवलं नाही यायचं. जाऊ दे, अजून 200 वर्ष, 300 वर्ष, 400 वर्ष, माहित नाही कधी येईल तो. आला तर लवकर येईल. पण तेवढे वर्ष अधोलोकात यातना भोगायच्यात ना. इथं तुम्ही काही वर्ष तुम्हाला जमत नाही, स्ट्रगल जमत नाही. तुम्ही म्हणता मला नोकरी नाही लागली, तुम्ही म्हणता माझ्या इच्छेप्रमाणे माझं लग्न नाही झालं, माझं आणि मला माझ्या आईबापाने हे नाही दिलं, आणि माझ्या घरातल्या लोकांनी माझं ऐकलंच नाही, आणि त्यांनी मला मोबाईल घेऊन दिला नाही, घेतली फाशी. 8 वर्षाची पोरं, नाही त्यांनी मला मोबाईलच घेऊन दिला नाही, घेतली फाशी. माझ्या आईबापाने माझं ऐकलंच नाही, घेतली फाशी, गेले मरून. अरे पण मेल्यानंतर पुढं काय? मेल्यानंतर पुढं काय? तुम्हाला काय वाटतं तिथं तुम्ही फाशी घेतली, सगळं संपलं, आणि आता काय? अरे सगळ्यात मोठी गोष्ट तर त्याच्या पुढे आहे, त्याच्या पलीकडं, त्याच्या बाहेरचा विचार तुम्ही करा. त्याच्या बाहेर किती भयानक आहे ते वाचूया. मला वाटतंय लुकाचं शुभवर्तमान त्याचा 16वा अध्याय आणि त्याची 23 पासून काही वचन वाचा. 23 पासून 23 ते 25. 23 ते 25 लुका. अधोलोकात यातना भोगत असताना त्याने आपली दृष्टीवर करून अब्राम व त्याच्या उराशी बसलेला लाजर, आता त्याच्यातली मुख्य त्या अधोलोकात काय ते तुम्हाला सांगणार आहे. वाचा. यांना दुरून पाहिलं. तेव्हा त्यानं हाक मारून म्हटलं, हे बापा अब्रामा, माझ्यावर दया करून लाजराला पाठव, यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी. कारण या जाळात काय अधोलोकामध्ये जा, नरकात नाही. कुठं? म्हणजे मेल्यावर जिथं तुम्हाला पोचायचंय ते अधोलोक. चोर गेला सुखलोकामध्ये, आणि चोराची कन्फेशन काय? मी केलं ते चुकीचं आहे. ऐका, एक तुमचं कन्फेशन, एक तुमची कबुली तुम्हाला सुखलोकात घेऊन जाणार आहे. एकच कबुली बरं का. तुमच्याकडे ती कबुली नसती ना, मी चुकतोय, आणि ही तुमची कबुली फार महत्वाची. रोजच्या दिवसामध्ये तुम्ही कबूल करत करत जीवन जगा बरं का. कारण मृत्यू अटळ आहे, तो कधी येईल सांगता येणार नाही. कधीच, कोणत्या क्षणाला येईल. नेहमी म्हटलं पाहिजे मी चुकतो, आणि मला जर माझं मन मला सांगतं, कधी कधी आमचं मन आम्हाला सांगतं नाही सगळं बरोबर आहे. तरुण लेकरांना असं वाटतं की नाही जगाप्रमाणे जग हे जनरल आहे, हे सगळं जनरल आहे, हे असं घडू शकतं. तुम्हाला पेपरमध्ये कधी कधी वाचताना अशी बुद्धी भ्रष्ट होती, थक्क होऊन जाते. स्त्री आणि पुरुष देवानं निर्माण केला, त्यांची एक नाते देवानं निर्माण केले, आणि तो म्हणतो आदामासाठी अनुरूपशी सहकार्य मी निर्माण करेल. आणि प्रभूनं ते निर्माण केलं, आणि देवानं त्यांना आशीर्वादित केलं, म्हटलं फलद्रूप व्हा. पण आता पुरुष पुरुषाशी लग्न करतो, आणि परवा तर सांगितलं की त्या पुरुषाला सुद्धा लेकरू झालं, आणि तो त्याने त्याचा फोटो पण पोस्ट केला. त्याच्या पलीकडे जाऊन एक तरुण मुलानं एका पुरुषाबरोबर लग्न केलं, आणि ते पेपरला आलं की समाजामध्ये त्यांनी अतिशय चांगला आदर्श निर्माण केला. म्हणजे समाज जे देतो ना ते नाही महत्वाचं, देव जे सांगतो ते महत्वाचं आहे. समाज तुम्हाला काय, समाजामध्ये सगळ्याला सगळी व्यवस्था आहे. कुत्र्या संगती सुद्धा लग्न करतात समाज, आणि करतात. बघा तुम्ही परदेशामध्ये कुत्र्याच संगती पण लग्न करतात. मेल्यावर कुत्र्याच्या नावाने पण संपत्ती करतात. मुलाच्या करत नाही, पण कुत्र्याच्या नावाने करतात. पटतं का तुम्हाला हे कुत्रं? मग हे समाजामध्ये हे सगळ्या अशाच प्रकारची व्यवस्था आहे. समस्या आता इथं देव स्वर्गामध्ये बसून हा सगळा तमाशा बघत नसेल का? आता त्यानं सृष्टीची निर्मिती करत असताना, रचना करत असताना प्रत्येक गोष्ट परफेक्ट बनवून ठेवलेली आहे.
तो तुम्ही हे खावं, हे करावं, हे करू नये, या गोष्टीपासून तुम्ही वर्ज असावं, या सगळ्यांची व्यवस्था लावून दिली देवानं. हा, ज्यास बायबल दिलं ना, बायबलमध्ये तुम्हाला स्वर्गामध्ये जाण्याची व्यवस्था लावून दिलेली बरं का. हे पुस्तक जे आहे ना, हे व्यवस्थेचं पुस्तक आहे. तुम्ही एकमेकाशी संबंध कसे ठेवावेत, मुलांनी आई वडिलांशी कसे ठेवावेत, पतीने पत्नीशी कसे ठेवावेत, पतीने पत्नीशी कसे ठेवावेत, समाजाशी तुमचं नातेसंबंध काय आहे, दुसऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नको. आता हे सगळं तिथं दिलेलं आहे. दुसऱ्याच्या धनाचा, दुसऱ्याच्या बैलाचा, कशाचा सुद्धा लोभ धरू नको, व्यवस्था दिलेली आहे. आपला बाप, आपली आई याचा सन्मान कर, व्यवस्था दिलेली आहे. व्यवस्थेच्या विरोधामध्ये तुम्ही जाता, त्यास देव जजमेंट करायला सुरुवात करतो. नीट आहे का? या पृथ्वी तलावर जे जे लोक तुमच्या बरोबर आहे, तुम्हाला अधोलोकापासून तुमचा जीव वाचवायचा ना, तिथं तुम्हाला नाही पोचायला पाहिजे. मग तिथं नाही पोचायला पाहिजे तर तिथं न पोचण्यासाठी मार्गदर्शक पुस्तक हेच आहे. मग हे तुम्हाला आवडो अथवा न आवडो, पण तुम्ही म्हणता नाही जगात जे चाललं तेच आमच्यामध्ये असणार आहे, आणि तुम्ही प्रोटेक्ट स्वतःला करता. आणि आम्ही काय म्हणतो, नाही आता हे बायबल चेंज करावं लागेल, बायबल पुन्हा एकदा त्याचं आधुनिकीकरण करावं लागेल. आणि आता जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात मोठी समस्या बायबल निर्माण झाली बरं का. बरेच लोक म्हणायला लागलेत आता आपण सुद्धा या जगाप्रमाणे थोडंसं बायबलमध्ये बदल करायला पाहिजे, अशा पद्धतीची चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे. मग हे सगळं होत राहणार आहे, परंतु बायबल सांगतं ख्रिस्ताची बलियाराशी एक वाक्यता कधीच होऊ शकणार नाही. अंधार आणि उजेड यांचा कधीच मिलाप होणार नाही. मग कराल तुम्ही तडजोड, मग तुम्ही ऍडजस्टमेंट कराल, परंतु ऍडजस्टमेंट केल्यावर एक दिवशी मरण येणारच आहे. आणि प्रभू होईल तितकं तुमचं मरण टाळतो, रोज नवीन संधी देतो. नाही आता तरी बदलू दे, कारण त्याला माहितीये जे अधोलोक मी मृत्यूनंतर तयार केलं त्या अधोलोकात पहा, प्रभूला कोणालाच वाटत नाही की त्यांनी त्या अधोलोकामध्ये जाऊन यातना भोगाव्यात, म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत प्रभू तुम्हाला संधी देतो. म्हणून लक्षात ठेवा, चोराला लास्ट मोमेंटला तो सुखलोकात का घेऊन गेला, कारण त्याची इच्छा होती यानं अधोलोकामध्ये जाऊ नये. त्या दुसऱ्या चोरानं मृत्यूनंतर अधोलोक का, कारण त्याला तेच जीवन पाहिजे ज्या जीवनामध्ये तो जगत होता, त्याला खाली उतरायचंय आणि तेच जीवन जगायचं. पण येशू त्याच्याशी बोलला नाही. पण बाजूला असणारा चोर म्हणतो अरे आपण जे केलं ते आणि त्याचं प्रतिफळ आपल्याला मिळालेलं आहे, हा निर्दोष आहे, हा निष्कलंक आहे. आणि तो तिथं कन्फेशन देतो, राजाधिकारनेशील तर माझी आठवण कर. म्हणजे देवाला, येशूला या व्यक्तीला स्वर्गात किंवा सुखलोकामध्ये नेण्याची किती गडबड आहे. म्हणून लक्षात ठेवा, प्रभूनं तुमच्यासाठी अधोलोक तयार केलं नाही, पण तुमची कर्म तुम्हाला अधोलोकामध्ये घेऊन जाणार आहे. कर्म नेणार आहे, तो नाही तुम्हाला ढकलणार तिथं. या पृथ्वी तलावर जे तुमचं वर्तन आहे, पण अधोलोकामध्ये नेमकं काय आहे आणि किती वेळ कशा प्रकारच्या यातना आहे. आता वाचा ते. हा, तेव्हा त्याने हाक मारून म्हटले, हे बापा अब्रामा, माझ्यावर दया करून लाजराला पाठव, यासाठी की त्याने आपल्या बोटाचे बोटाचं टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी, कारण या जाळात मी क्लेश भोगीत आहे. काय भोगत आहे? क्लेश भोगत आहे. अब्राम म्हणाला, मुला तू आपल्या आयुष्यात आपलं सुख भरून पावला आहे, तसा लाजर आपले दुःख आपलं दुःख भरून पावला याची आठवण कर. आता तिथं हा दाखला सांगण्यामागचं कारण काय? परमेश्वर येशू तुम्हाला मृत्यू नंतर काय या जाणीवेनं तुम्हाला सतर्क करत आहे. कान देऊ नये का? आपलं चित्त देवाच्या वचनाकडे लावा, अलर्ट व्हा. मृत्यू मनुष्याला केव्हा पण येणार आहे, केव्हा पण, कोणत्या क्षणाला येणार आहे. मृत्यूची तारीख ना तुम्हाला माहिती ना मला माहिती, पण तो म्हटला मृत्यूनंतर काय? मृत्यूनंतर अधोलोक ही जागा अशी की त्या जागेमध्ये सातत्यानं फक्त ज्वाला आणि फक्त आगच आहे, की त्या ठिकाणची आग, त्याची तीव्रता. मी नरकाविषयी सांगत नाही, मी पुन्हा तुम्हाला सांगतो अधोलोकाविषयी सांगत आहे. आणि मध्ये ज्यावेळेस या पृथ्वीच्या पृष्ठभागामध्ये नेमकं काय आहे याचं संशोधन करण्यासाठी ड्रिल केलं बरं का, कितीतरी 1000 किलोमीटर ड्रिल केलं. आणि मग
खूप खोल गेल्यावरती त्या जे सायंटिस्ट आहेत त्यांना असं वाटलं की आतमध्ये एक माईक टाकावा, आणि त्यांनी तो स्ट्रॉंग माईक टाकला आणि त्यांनी आवाज घेतला, तर ते सगळे घाबरले. आणि मला वाटतं त्याचं सगळ्यांनी ते ऐकलं पण, की त्या ठिकाणामध्ये एवढ्या जबरदस्त किंकाळ्या येत होत्या की ते घाबरून पळून गेले. आणि ते म्हटले आम्हाला अधोलोकाचा शोध लागला. का तर अधोलोकामध्ये असणारे लोक जोर जोरात किंकाळ्या मारत आहेत. त्यांच्या किंकाळ्या, त्यांचं ओरडणं, कारण शास्त्र सांगतं ती जागा यातनादायी जागा आहे. आणि कुठपर्यंत यातना भोगणार आहे? जोपर्यंत देवाचा पुत्र येत नाही तोपर्यंत यातना भोगणार आहे. आम्ही तर म्हणतो मृत्यू झाला म्हणजे सगळं संपलं. अहो संपलं नाही, आता खऱ्या यातनेला सुरुवात झालेली आहे. आता मेल्यावर खऱ्या यातनेला सुरुवात झालेली आहे. आणि तिथल्या यातना, तिथं असं म्हटलं की त्या अग्नीनं शरीरातलं पाणी कमी होतं. लक्षात ठेवा, तो अग्नी इतका भयानक आहे, त्याचे चटके, त्याची तीव्रता विचार करा. तिथल्या अग्नीनं माणूस मरत नाही, पण तिथल्या अग्नीचे चटके बसतात आणि तुमच्या शरीरातलं सगळं पाणी निघून पुन्हा तिथं असं म्हटलं त्याला इतकी तहान लागली की तो तिथं तहाण्याची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही. अहो तुम्ही आल्यावर तुम्हाला थोडंसं जरी ऊन लागलं तर तुम्ही म्हणता पाणी पाहिजे, परंतु त्या अधोलोकामध्ये ज्या ठिकाणामध्ये ज्या व्यक्तीनं पृथ्वी तलावर आपल्या इच्छेप्रमाणे सुखाचं जीवन जगला, मर्जीप्रमाणे जीवन जगला, परंतु आता परमेश्वर मेल्यानंतर न्याय सुरुवात करतो. आणि न्यायाला सुरुवात करत असताना तो म्हणतो की या असणाऱ्या लाजरसनं पृथ्वी तलावर आपलं दुःख भोगून पावला. आणि हा श्रीमंत मनुष्याला म्हणतो तू सुख भोगून पावला. सुख आणि दुःख या दोन कल्पना तुमच्या समोर आहे. जगताना जर तुम्ही सुखाची अपेक्षा धरून देवाचा त्याग करून आपल्या मर्जीप्रमाणे तुमच्या देहाला आनंद मिळावा, तुमचा देह चांगल्या स्थितीमध्ये राहावं, आपल्या शरीराला बरं वाटेल तसं जीवन तुम्ही जगत असाल तर लक्षात ठेवा, शास्त्र सांगतं आपला देह उपद्रवापासून राख. जसं उपदेशकाच्या पुस्तकात म्हटलं, आता खरा उपद्रव मेल्यावरती सुरू झाला. मेल्यावरती आता असणाऱ्या देहाला आणि अधोलोकामध्ये टाकलं आणि अधोलोकातला अग्नी विझत नाही, अधोलोकातले चटके शांत होत नाही, अधोलोकातली तहान भागत नाही. आणि ती तहान इतकी तीव्र आहे की तो म्हणतो कोणीतरी सुखलोकातल्या व्यक्तीने येऊन माझ्या घशामध्ये एखादा पाण्याचा थेंब टाकावा. पण किती भयानक परिस्थिती आहे, एक पाण्याचा थेंब सुद्धा अधोलोकामध्ये कोणाला उपलब्ध होणार नाही. मग मृत्यूनंतर सुखलोक किंवा अधोलोक, सुखलोक किंवा अधोलोक, जरा डोक्यातले विचाराची चक्र फिरू द्या. आम्ही करत असलेलं काम, आमचं वर्तन, आमचं जीवन, रोज त्याचं जजमेंट होत आहे. रोज न्याय केला जात आहे आमच्या वर्तनाचा, रोज न्याय केला जातो आमच्या विचारांचा, रोज, इच अँड एव्हरी डे, प्रत्येक दिवस. लहान लेकरू जर असेल, पण या लहान लेकराला सुद्धा देव जगण्याची संधी देतो, मोठ्यांना पण जगण्याची संधी देतो. कशासाठी? सुखलोक किंवा अधोलोक. ते मला वाटतं नाही, माझे लेकर आहेत, माझे लोक आहेत, माझ्या लोकांना त्यांनी माझ्या जवळ असावं. मृत्यू कधी कधी आम्हाला चकवा देऊन निघून जातो. का तर प्रभूची आमच्यावर कृपा आहे, प्रभूची आमच्यावरती कृपा आहे. पुन्हा ते वचन वाचा, लोकांचं शुभवर्तमान 23 अध्याय 39 पासून 43 पर्यंत वचन. वधस्तंभावर खिळलेल्या त्या अपराधांपैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना? तू ख्रिस्त आहेस ना? तर स्वतःला व आम्हाला वाचव. लक्षात घ्या, अधोलोकामध्ये जाणारी गोष्ट कोणती, किंवा कोणती गोष्ट तुम्हाला अधोलोकाकडे घेऊन जाणार आहे? दोन चोरापैकी एक चोर सुखलोकामध्ये आणि दुसरा चोर अधोलोकामध्ये. या अधोलोकात जाणाऱ्या दुसऱ्या चोराला का अधोलोकामध्ये पाठवलं, त्याचं स्टेटमेंट, त्याचं असणारं भाष्य, किंवा त्यानं उद्गारलेला उद्गार, किंवा जी गोष्ट तो बोलत आहे, ज्या गोष्टीची अपेक्षा तो करत आहे. काय अपेक्षा करत होता? आम्ही काय बोलला होतो? तू ख्रिस्त आहेस ना? तर स्वतःला व आम्हाला वाचव. आज देवाला आम्ही चॅलेंज करतो रोजच्या दिवसामध्ये. बरेच देवानं जर मला कर्जातनं वाचवलं तर मी त्याच्यावर विश्वास ठेवेल. अधोलोकामध्ये चालला ना तुम्ही. सावकार तो काम तो, जो तुमच्या शरीराचा घात करणार आहे त्याला घाबरू नका. ज्याला तुमचा आत्मा अधोलोकामध्ये टाकण्याचा अधिकार आहे त्याला घाबरा. हे जे लोक आहेत ना पृथ्वी तलावर, हे लोक
जास्तीत जास्त तुमच्या शरीराला इजा करतील, मारतील तुम्हाला. त्या जखमांसाठी तुम्ही देवाला दुखवता. अधोलोकातल्या जखमांचं काय? आता इथं जखमा आहेत बघा बरं का. बरं, अधोलोकामध्ये एक व्यक्ती नाही, बायबल सांगतो बोलावलेले, निवडलेले. आता जगामध्ये एवढे लोक मेलेत, किती लोक चांगले आहेत? बायबल सांगतो निवडलेले. मग अधोलोकामध्ये विचार करा, एवढ्या किंकाळ्या आहेत की जिथं ज्या लोकांनी देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगले नाही, ते जगामध्ये असताना त्यानं व्यसनं केली, तरुणांनी व्यभिचार केला, ते पब मध्ये गेले, त्यांनी देवाच्या मंदिराला तुच्छ मानलं, त्यांनी देवाच्या वचनाला तुच्छ मानलं, आणि सगळे एक दिवशी ते मेले. आणि मेलेली सगळी गँग त्या असणाऱ्या अधोलोकामध्ये. अधोलोक आणि स्वर्ग दोन्ही पण मोठं आहे, लक्षात ठेवा. अधोलोक फार मोठा डोह आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना टाकलं आणि रात्रंदिवस ते किंकाळ्या मारत आहेत. एक व्यक्ती नाही हो. रस्त्यावरती जर एक जळालेला माणूस बघण्याची ताकद तुमच्याकडे नसते, अधोलोकामध्ये रात्रंदिवस हे जळाले लोक एकमेकाला बघतायत, याच्या वेदनात, आणि तो समोरच्या व्यक्तीला जळलेला पाहून तो अजून. अहो विचार करा, ज्या व्यक्तीला बारीक काही दिसलं तर त्याला भीती वाटत होती, आता अधोलोकामध्ये मेल्यावर एवढी आणि जळणारे लोक, त्यांच्या जखमा, त्यांचा वास, त्यांची दुर्गंधी आणि त्यांच्यामध्ये होत असणाऱ्या पीडा, आणि त्या पीडेनं त्यांचं लाहीलाही होत असलेलं शरीर, सगळेजण तहानलेले, सगळेजण पाण्याची अपेक्षा करतात, पाणी देणारा एक पण कोणी नाही, पण ते पाहतात त्या काचेच्या पलीकडं, त्या दऱ्याच्या पलीकडं, तिथं सुखलोकामध्ये अब्राम आणि त्याच्या उराशी असणारे, विश्व असणारे लोक, देवाचे प्रिय लोक हो, पृथ्वी तलावर आम्ही सुख भोगून पावलो किंवा दुःख भोगून पावलो, एक दिवशी लक्षात ठेवा, मृत्यूनंतर सुख आणि दुःख या दोघांचा हिशोब केला जाणार आहे. इथं त्याच्या संबंधानं म्हटलं, अरे तू तुझ्या जीवनात तुझं सुख भोगून पावलेलं आहेस. सुखाची अपेक्षा करताना, तुम्हाला आनंद मिळेल या गोष्टीची अपेक्षा करताना, मला सगळ्याचा आनंद मिळाला पाहिजे. अरे प्रभू पण म्हणतो, कर जसं वाटतं तसं कर, देवाला टेन्शन नाही. अधोलोक तर निर्माण करून ठेवलेलाच आहे, नरक पण निर्माण करून ठेवलेला आहे, परंतु लक्षात घ्या, तो मिनी ट्रेलर आहे, अजून नरक नाही. डमी म्हणतात ना, डमी पीस. मोबाईल मध्ये डमी असतो, दाखवला जातो, हे डमी आहे, ओरिजिनल दुसरा आहे. मी तर म्हणतो, डमी एवढा भयानक, ओरिजिनल नर किती भयानक असेल. हा डमी आहे. काय या डमी मध्ये तिथं दाखवलं जातं, आणि मुद्दामून हा दाखला येशूने सांगितला, हा महत्वाचा दाखला, मेल्यानंतर काय. हा जो दाखला मुद्दाम सांगितला शिष्यांना, काय काय वाचा बरं ते वचन 16:23. अब्राम म्हणाला, तो अधोलोकात यातना भोगीत असताना त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहम व त्याच्या उराशी बसलेला लाजर यांना दुरून पाहिलं. तेव्हा त्यानं हाक मारून म्हटलं, हे बापा अब्रामा, माझ्यावर दया करून लाजराला पाठव. पहा, एक गोष्ट ध्यानात ठेवा, जिवंत आहात तोपर्यंतच प्रभू तुमच्यावर दया करणार आहे, मेल्यावर नाही. म्हणून कोणताही पाळक ज्यावेळेस तिथं असं बोलतो ना, ही शवगर्तिका आशीर्वादित कर, आणि प्रभू या आत्म्याचा तू स्वीकार करतो, लबाड बोलतो. हे सगळे लबाड सेवक आहेत. कसा प्रभू स्वीकार करेल? जजमेंट तर त्यांनी सांगून ठेवलं, हे कशाला लिहून ठेवलं त्यानं? तुमची कर्म तुम्हाला स्वर्गात किंवा नरकात नेणार नाही, फक्त ते लोकांच्या समाधानासाठी. ते रडतात, मी तर म्हणतो त्यांनी रडू द्या, त्याचं मरण बघून या लोकांनी शुद्धीवरती यावं. अरे याला परत येता येणार नाही, मी पण याच्यानंतर जाणार आहे, आणि मी गेल्यावर आता मला नेमकं कुठं पोहोचायचंय. रडत बसू नका. त्या व्यक्तीचा प्रवास संपला, आणि संपलेल्या प्रवासानंतर त्याची कर्म आता त्याला फार मोठ्या संकटामध्ये, फार मोठ्या त्रासाकडे घेऊन चालली. फार मोठा त्रास, ज्या ठिकाणचा त्रास संपणारच नाही, एंडच नाहीये, एंडच नाही. तिथल्या चटक्यांना एंड नाही, तिथल्या अग्नीला एंड नाही, तिथल्या दुःखाला एंड नाही. तिथला त्रास जो आहे तो अनंत कालचा त्रास, ख्रिस्त येईपर्यंतचा तो त्रास आहे. येशू येईपर्यंत तेच असणारं भयानक प्रकारच्या वेदना भोगाव्या लागणार आहेत.
आता शेवटचं वचन वाचा, प्रकटीकरणाचं पुस्तक 14वा अध्याय त्याचं 13 वचन. हा, मग आता जाता जाता सगळ्यात उत्तम गोष्ट प्रभू आम्हाला काय सांगतो वाचा. तेव्हा स्वर्गातून झालेली वाणी, ऐका बरं, आता स्वर्गातली वाणी काय सांगते वाचा. तेव्हा स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली. ती म्हणाली लिही प्रभू मध्ये मरणारे आतापासून धन्य आहेत. आत्मा म्हणतो खरेच आपल्या कष्टांपासून सुटून त्यांना विसावा मिळेल. कोणाला विसावे मिळणार आहे. आता मी म्हणतो ना, हे झोपी गेलेले लोक विसाव्यात आले, पण कोणाला विसावा आहे. जे प्रभू मध्ये मरतात ते धन. विसावा कोणाला आहे. परत वाचा वचन. तेव्हा स्वर्गातून झालेली वाणी. कुठून वाणी झाली. स्वर्गातून. कुठल्या पाळकानं नाही केलं बरं का घोष नाही. तेलोरे पाळक पण नाही बोलत. बरेच लोक म्हणतात नाही तेलोरे पाळक नुसतं भीतीचा संदेश देते. हो फार ते असं बोलतात की माणसाला भीती वाट. अरे भीती वाटायला पाहिजे. जी बायबलमध्ये भीती दिली ती सांगणार ना. का माझ्या मनची कथा सांगू. एक माणूस मेला, मग प्रभूनं त्याला दूध पाठवले, म्हटलं चला बरं झालं. नाही तुला त्रास दिला सगळ्यांनी, अमकं झालं तमकं, तुला खायला काय नव्हतं. नाही हो, कसं जगला ना दूध पाठवून. अरे एक वचन वाचा बरं. ते श्रीमंत माणूस मेला, उत्तर क्रिया ते वाचा. तेव्हा पुढे असे झाले की मेला तो दरिद्री माणूस मेला. देवदूतांनी त्याला अब्रामाच्या उराशी नेऊन ठेवले. श्रीमंतही मेला व त्याची उत्तर क्रिया करण्यात आली. तो अधोलोकात यातना भोगीत असताना. आता लाजरस मेला, त्याला न्यायला कोण आलो. याला कोण घेऊन गेलं. तो गेला म्हणून लिहिलेलं आहे. कुठे गेला. धार्मिक मरतो ना त्या देवदूत येऊन घेऊन जातात. म्हणून शास्त्र काय सांगतो माहिती का. आता इथून पुढे लिहून ठेव. काय लिहून ठेव. प्रभू मध्ये मरणारे आतापासून धन्य आहे. आत्मा म्हणतो खरेच आपल्या कष्टांपासून सुटून त्यांना विसावा मिळेल. त्यांना विसावा. कोणाला विसावा. जे प्रभू मध्ये मरतात त्यांना विसावा मिळेल. आणि जे प्रभू मध्ये मरत नाही त्यांना काय. यातना. प्रभू मध्ये मरणं म्हणजे प्रभूच्या इच्छेमध्ये मरणं बरं का. प्रभू मध्ये मरणं म्हणजे नुसतं बाप्तिस्मा घेणं नाही. प्रभू मध्ये मरणं म्हणजे नुसतं चर्चला जाणं नाही. चर्चला जाऊन करता काय ते महत्वाचं आहे ना. चर्चला गेला आणि तिथं तुमचं देवाच्या वचनाकडे लक्ष नाही, परिवर्तनच नाही, इच्छेप्रमाणे जगायला लागला, जसं पाहिजे तसं वागायला लागला. ज्या पद्धतीने तुम्ही वर्तन करता त्या वर्तनावरून तुम्हाला सुखलोक किंवा अधोलोक ठरलं जाणार आहे. आणि चोराचं सुखलोक एकाच गोष्टीमुळे ठरलं, त्यानं केलेला पश्चाताप. श्रीमंत माणसाचं यातनादायी ठिकाण किंवा अधोलोक फक्त त्याचं ख्याली खुशालीचं जीवन. लक्षात ठेवा, ख्याली खुशालीचं जीवन एक दिवशी तुम्हाला अधोलोकात, नरकामध्ये नाही, अधोलोकामध्ये मी सांगत आहे तुम्हाला. नरकाचं जजमेंट होणार आहे. परंतु जेव्हा आम्ही या पृथ्वी तलावर असताना ऍक्सिडेंटली आम्ही मरणार आहोत, अपघातानं मरणार आहोत, पुऱ्या वयाचं होऊन आम्ही मरणार आहोत. काहीतरी आमच्या जीवनामध्ये मरणाचं संकट येणार आहे. परंतु मेल्यानंतर काय मेल्यानंतर असणार हा प्रश्न आम्हाला समजावून घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, तुमची ताकद तुम्हाला वाचवत नाही, फक्त देवाची दया तुम्हाला वाचवते. तो त्याला म्हणतो, हे अब्रामा दया कर, या माणसाला माझ्याकडे पाठव, एक तरी व्यक्तीला, त्या दरिद्र लाजरसला माझ्याकडे पाठव. आणि पलीकडे त्याच्या पुढे जाऊन काय म्हणतो वाचतो. अब्राम म्हणाला, मुला तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावला तसा लाजर आपले दुःख भरून पावला. याची आठवण कर. आता पुढे काय म्हणतो तो वाचा. आता याला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगीत आहेस. काय करत आहे हो. क्लेश भोगीत आहे. मेल्यानंतर क्लेश आहे. पुढे काय म्हटलं. एवढेच नव्हे तर जे इकडून तुम्हाकडे पार जाऊ पाहतात त्यास त्याला जाता येऊ नये व तिकडून कोणी आम्हाकडे येऊ नये. इकडचं तिकडं जात नाही, तिकडचं इकडे. मग बऱ्याच लोक म्हणतात आमचा आजोबा आला, अमकं झालं, हा आलंय, माझी पणजी आली, माझा भाऊ आला. आणि बरेच लोक म्हणतात हो तो जन्माला आला पोटामध्ये, अमका मेल्यावर नाही. आजी जन्माला आली,
इकडचं तिकडं जात नाही, तिकडचं येत नाही, कुठून आलं? काय सांगितलं शास्त्रामध्ये? एवढेच नव्हे हा? तर जे इकडून तुम्हाकडे पार जाऊ पाहतात त्यास जाता येऊ नये म्हणून व तिकडून कोणी आम्हाकडे येऊ नये अहो म्हणून. शेजारी जाताय ना, अधोलोकांनी सुखलोक शेजारी, फक्त मध्ये एक पार्टिशन आहे, दर आहे. तो म्हणतो हे इकडचं तिकडं जात नाही, ते इकडून आले जन्माला, ते अमक्या दिवशी मेले, ते पिक्चर मध्ये असतं, ओ मर गया इसको बच्चा हो गया. ओ करण आला जन्माला बापाचा बदला घ्यायला. ए करण अर्जुन इथं आहे, तिथं नाही, तिकडं जाऊ शकत नाही. अजून त्याचं उत्तर खाली पण दिले, मग तुम्हाला समजेल. कोणी आम्हाकडे येऊ नये म्हणून व आमच्या व तुमच्यामध्ये मोठा दरा स्थापिलेला आहे. मग तो म्हणाला तर बापा मी विनंती करतो. बघा आता किती गाढव आहे, शेजारी जाता येत नाही, हा काय म्हणतो आता? मी विनंती करीतो त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव. कुठं पाठव? बापाच्या घरी. म्हणजे कुठून? सुखलोकातनं, जिथं विसावा पावलेले आजी आजोबा मामा काका दादा जे कोणी आतमध्ये विसावे पावले. आणि तो काय म्हणतो, आता इथून कोणाला तरी पाठव. कशासाठी? काय म्हटलं येशू? बघ, कारण मला 5 भाऊ आहेत. त्यांनी तरी या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने त्यास इकडची साक्ष द्यावी. पण अब्रामाने त्याला म्हटलं त्यांच्याजवळ मोशे व संदेष्टे आहेत, त्यांचे त्यांनी ऐकावं. तो म्हणाला हे बापा अब्रामा, असे नाही. भांडायला लागलं बरं का तिथं, असं नको. पण मेलेल्यांमधून कोणी त्यांच्याकडे गेला तर ते पश्चाताप करतील. तेव्हा त्याने त्याला म्हटलं ते मोशेचं व संदेष्टांचं ऐकत नसतील तर मेलेल्यांमधूनही कोणी उठलं तरी त्यांची खात्री होणार नाही. अहो बघा, आता मेलेल्या संदेष्टांचं ऐकत नाही, पण रात्री स्वप्नात आजोबा येतात, याला मुलगी देऊन टाक, याला मुलगा देऊन टाक. आणि त्या आजोबांची इच्छा, वाटोळं झालं त्यांचं. अरे संदेश त्यांचा ऐकून मेलेल्या मड्यांचं काय ऐकतात? मुळात ते जाऊ शकत नाही पृथ्वी तलावर. म्हणून लक्षात ठेवा, बरेच लोक असं स्वप्नात आमचे नातेवाईक आले, त्यांनी आम्हाला सांगितलं, सैतानानं पाठवले. अब्राम तर पाठवत नाही, अब्राम पाठवतच नाही. मग आलं कुठून? हे कुठून आलं डमी? हे तिकडे जाऊ शकत नाही, हे इकडे येऊ शकत नाही. स्वर्गातनं अधोलोकातनं कोणीच. आता विचार करा, बाहेर सगळा गोंधळ चाललेला आहे आणि मेलेला माणूस आधीच त्रासून गेलो असतो नातेवाईकांना, नाही का? आणि मग त्याला कोणतरी सांगतात नाही जरा खाली जाऊ द्या, यांनी मला बघित, इथं सगळं ECBC लावून सुखलोकामध्ये व्यवस्थित चाललं, तो येईल का रिटर्न माघारी? आमची मुलं अमेरिकेत गेली तर ते इंडियात येत नाहीत, आणि सुखलोक याच्यापेक्षा भारी, ते कशी येतील बरं इकडं? मग कोणी तुम्हाला स्वप्नामध्ये येऊन सांगतं, कोणी तुम्हाला दर्शन देतं, भास होतो, अमक होतो. लक्षात ठेवा, हे मी तुम्हाला का सांगतो, एकदा मनुष्य मेला, द पिक्चर द एंड. इकडचं तिकडं कोणी नाही, इकडचंच तिकडं कोणीतरी जाईल. इथं जे राहतात ना, या राहणाऱ्या व्यक्तीला मृत्यू येणार आहे, पण तिकडचा व्यक्ती खाली येईल. बायबल असं स्पष्ट सांगतं, मृत्यूनंतर कोणीच खाली येऊ शकणार नाही. सगळ्याला जागा पक्क्या करून ठेवलेल्या आहेत. अधोलोकातल्याला सांगितलं इथंच अग्नी हे करत बसायचं. आणि मग काही लोकांना स्वप्न पण पडतात, आजोबा स्वर्गात बघितले मी त्यांना, जावा तुम्ही पण गेल्यावर कळल ते कुठे आहेत आणि तुम्ही कुठे आहेत, तिथं गेल्यावर कळल. नाही, स्वप्नात येऊन मला त्यांनी सांगितलं, स्वप्नात हे झालं, आम्हाला ते दिसलं, आम्हाला याच्यात ते दिसलं, घरामध्ये ते आले, माझ्याशी बोलले कानावरती. सगळं गोष्ट खोटी आहे, सत्य एकच आहे, एकदा मरण, त्यानंतर जजमेंट आहे. जो व्यक्ती ख्रिस्तामध्ये मरतो तो सुखलोकात असेल. जो व्यक्ती आपल्या इच्छेप्रमाणे मरतो, म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे जीवन जगून मरतो, तो व्यक्ती अधोलोकामध्ये. आणि अधोलोक हे ठिकाण यातनादायी ठिकाण आहे. अधोलोक हे ठिकाण क्लेशमय ठिकाण आहे. अधोलोक हे ठिकाण, त्याच्यामध्ये त्या ठिकाणचा अग्नी विजत नाही, ते ठिकाण अतिशय तहान निर्माण करणारं ठिकाण, यातनादायी ठिकाण आहे. आणि त्या ठिकाणामध्ये जाणारा व्यक्ती आपल्या कर्मानं जाणार आहे.
आपल्या कर्मानंच. शास्त्र सांगतं श्रीमंत मनुष्य मेला तो अधोलोकामध्ये गेला, पण दरिद्री लाजरस मेला त्याला देवदूत स्वर्गामध्ये अधोलोक सुखलोकामध्ये घेऊन गेले. कोण घेऊन गेले? तुम्हाला मेल्यावर कोण नेणार आहे हा प्रश्न आहे. आपोआप तुम्ही अधोलोकामध्ये जाणार का तुम्हाला देवाचे दूत? लक्षात ठेवा, देवाच्या लोकांची अपेक्षा काय असली पाहिजे? आता जास्त जगण्याचा विचार करू नका, रोज मरण्याचा विचार करायचा. आज मेलो तर काय, आज मेलो तर काय. आणि मेल्यावरती कुणीच तुमच्यासाठी प्रार्थना करून तुम्हाला वाचू नाही शकत. लक्षात ठेवा, सगळ्यात डेंजरस गोष्ट कोणती माहिती का? आता मी जिवंत राहून तर तुमच्यासाठी मध्यस्थी करू शकतो, जिवंत राहून एकमेकासाठी प्रार्थना करू शकतो, पण एकदा मेल्यावर हा व्यक्ती अब्रामाकडे प्रार्थना करतो, पण त्याची प्रार्थना ऐकली जात नाही. याची रदबदली आपल्या भावांसाठी. मेलेला व्यक्ती रदबदली करत आहे. तुम्ही जिवंत लोक मेलेल्यासाठी मध्यस्थी करता, पण असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये, तो श्रीमंत माणूस मेलेला असताना आपल्या लोकांसाठी मध्यस्थी करत आहे. तुमच्या लक्षात येतं का? जे आमचे पूर्वज या पृथ्वी तलावरचं जीवन जगले ख्याली खुशालीचं, परंतु ते अधोलोकामध्ये यातना भोगत असताना ते तुमच्यासाठी मध्यस्थी करत असतील, तुम्ही त्यांच्यासाठी रडता. आम्ही त्यांच्यासाठी रडतो की कसं होणार, आणि ते गेले आमच्यापासून, परंतु तुम्ही कुठं आहात? बायबल सांगतं हे लोक अधोलोकामध्ये यातना भोगत असताना या जिवंत लोकांसाठी मध्यस्थी करत आहे. जिथं मी त्रास भोगत आहे तिथं माझ्या लेकरांनी येऊ नये, आमच्या प्रिय लोकांनी येऊ नये. का? कारण इथल्या त्रासाला अंत नाही, पृथ्वीवरच्या त्रासाला अंत आहे. इथल्या त्रासाला अंत आहे. एक दिवस प्रभू तुम्हाला सगळ्या संकटातनं काढेल. असं जगा. या पृथ्वी तलावर जरी कष्ट झाले तरी अधोलोकातल्या कष्टापासून विसावा पावणं, मुक्तता मिळण्यासाठी प्रभूनं पृथ्वी तलावरचं जीवन दिलेलं आहे. म्हणून मरणानंतर काय याचा प्रश्न तुम्हाला जिवंत असताना सोडवावा लागणार आहे. देवाचे प्रिय लोक, देवाच्या वचनाचा स्वीकार करून नम्र होऊया. आपले डोळे बंद करून आपल्या जागेवरती उभं राहूया. आपली मस्तक आपण लावूया. प्रभू समोर आपल्या माना झुकूया. जीवनातला एक महत्वाचा प्रश्न आम्हाला सोडवायचा आहे. मेल्यानंतर काय? कालपर्यंत फक्त मी जगणं, जीवन, आशीर्वाद या सगळ्या गोष्टीविषयी ऐकलं, आणि या सगळ्या गोष्टी पृथ्वी तलावर आम्हाला मिळतात. मरण ही आमची जरी इच्छा नसली तरी देव या पृथ्वी तलावर कोणा व्यक्तीला येशूशिवाय कायम अमर ठेवू शकला नाही. ख्रिस्ताना पण मरण स्वीकारलं, तोही मेला, पण तिसऱ्या दिवशी उठला आणि पुन्हा सुखलोकातून स्वर्ग लोकामध्ये गेला. परंतु आज देव आम्हाला प्रतिप्रश्न करत आहे. लाजरस सारखं नीतीचं जीवन कष्टामध्ये असताना जगता का श्रीमंत माणसासारखं ख्याली खुशालीचं जीवन जगता? काही प्रश्न डोळ्यासमोर येतील. ते प्रश्न तुम्हाला असं वाटत असेल की खूप यातनादायी, वेदनादायी आहे. अधोलोकातल्या यातना, अधोलोकातल्या वेदना यापासून तुम्हाला कोण सोडवणार आहे? हे सर्व समर्थ देव, नम्रतेने मी तुझ्या समोर येत आहे. माझ्या जीवनाचा मी विचार केला प्रभूजी. मला अधोलोक नको आहे, मला अधोलोक नको आहे प्रभूजी. किती त्रास आहे. आभार मानतो येशूबद्दल की ज्यानं या दाखल्याच्या द्वारे आम्हाला जाग केलं, या दाखल्याच्या द्वारे आम्हाला सावध केलं. जगत आहे तर आम्ही संघर्ष करतो. ना आमचे व्यवहार ठीक आहे, ना आमचे विचारसरणी ठीक आहे. माफ करा मला प्रभूजी.